धनगर आरक्षणावर तुमचं स्टँड काय का? तुम्ही मागे पण म्हटला की त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना एसटी मधून आरक्षण द्यायला नको. ही भूमिका माझी कायम आहे. अकोल्यात त्याबद्दल मी मोर्चा पण काढला होता आणि धनगरांना मी समजून सांगायची गरज नाही, त्यांना सगळं माहीत आहे की हे नेते मंडळी आहे ना जी धनगर समाजाचं लीड करते, हे त्यांना खोटं सांगताय. कारण धनगरांना आदिवासींचं आरक्षण भेटू शकत नाही, हे संविधानिक आरक्षण. बाबासाहेबांनी ज्या काही 47 जमाती लिहिल्यात त्याच्यात धांगड जमात आहे, तिच्याशी तुम्ही जे काही साधर्म्य पाहताय तर तसं होणार नाही. आणि हा केंद्राचा मुद्दा आहे, राष्ट्रपती त्याला शेवटला अनुमती देणार आहे. त्यामुळे इथं जे काय होतंय ना, हा जी आर काढून तो जी आर काढू असं काही होत नाही. आणि विनाकारण जनतेनं सुद्धा, धनगर आहेत ते पण महाराष्ट्राचे भारताचे नागरिक आहेत, आदिवासी आहेत ते पण महाराष्ट्राचे भारताचे नागरिक आहे. एकमेका विरोधात कलह निर्माण करून जी काही बाकीच्यांना त्रास होतो किंवा आपल्याला त्रास होतो, तर हा संयुक्तिक नाही. त्यामुळं धनगरांनी स्वतंत्र आरक्षण मागावं. त्यांना 3.5% त्यांचं याच्यातून ओबीसी आरक्षण आहे, त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त मागावं, पण स्वतंत्र आरक्षण मागावं. त्यांचा आणि आदिवासी संस्कृतीचा काडीचा संबंध नाही. आदिवासी ही एक संस्कृती आहे. आदिवासी आमचा नुसता आरक्षणाचा मुद्दा नाही, तर तो एक आमचा स्वाभिमान आहे. आम्ही मूळ निवासी आहेत ह्या देशाचं, हे त्याचं द्योतक आहे. आणि म्हणून जल जंगल जमीन याचा अधिकार घेऊन ज्या राघोजी भांगऱ्यांनी, ज्या बिरसा मुंडांनी, ज्या राया ठाकरांना, लक्षा ठाकरांना इंग्रजांविरुद्धचं पहिलं बंड उभं केलं, त्या क्रांतीतून आम्ही पुढे आलो. त्यामुळं कृपा करून धनगरांना विनंती आहे, तुम्ही स्वतंत्र आरक्षण मागा. विनाकारण आमच्यात तुमच्यात कलह निर्माण करू नका. झिरवाळ साहेबांनी जी काय हाक दिली आहे, धरणे आंदोलन करतायत, मी स्वतःही त्या आंदोलनात सहभागी. कारण त्या दिवशी खरं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर आम्ही खूप उशिरापर्यंत थांबलो आणि त्यानंतर सांगितलं गेलं की हा प्रश्न लवकर आम्ही मार्गी लावूया. मग त्याच्यात प्यासा वर्ग 17 वर्गाची जी भरती असेल तो, आणि नोकरीच्या संदर्भातला, आणि दुसरा हा जो धनगर आदिवासी आरक्षणाचा तिढा आहे, तर त्यांचा स्वतंत्र त्यांना विचार केला जाईल असा शब्द, म्हणजे त्या पद्धतीनं पावलं उचलतील असं त्यांनी जेव्हा सांगितलं, तर तेव्हा आम्ही शांत होतो. पण आता तो काही मार्ग अजून पुढं जाताना दिसत नाही. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही जी एखादा स्टँड घेतला आदिवासी समाजाबाबतीत, तर सत्तेतीलच काही नेते, गोपीचंद पडळकर असेल आमदार, ते तुमच्या विरोधात बोलतात, भाजपचे काही नेते ते बोलतात. म्हणजे सत्तेत असून देखील तुम्हाला ते बोलले नाही तर त्यांचं राजकारण संपून जाईल ना. त्यांच्या त्या याच्यावरती नको ते. आता काय त्या बोलण्याला अर्थ आहे? ते म्हणे जर धनगरांनी काय मेंढ्या पाळल्याने तर सगळा देशाला कुत्र्याचं मटण काय, अरे काय बोलतोय काय? म्हणजे त्या माणसाचं किती मनावर त्या समाजाने घ्यावं याचा पण विचार केला पाहिजे. कारण आमच्या भागामध्ये मेंढ्या चरायलासाठी खालून धनगर येत आहेत, आम्ही त्यांना सहकार्य करतो. एक शेतकरी येतोय, चारतोय मेंढ्या, निघून जातोय. असं जर केलं तर वाद होतील ना. हे तुमची ही वक्तव्य बरोबर नाहीये, निषेधार्ह